सरन्यायाधीशांनी आता खटल्यातून बाहेर पडावा, आम्हाला आता न्याय मिळेल असं वाटत नाही असं म्हणत पंतप्रधानांच्या आरतीनंतर संजय राऊतांनी टीका केलेली आहे। आता संजय राऊतांना पंतप्रधानांनी सरन्यायाधीशांच्या घरी जाणंही खटकलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गणेशोत्सवानिमित्त सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी पोहोचले होते। त्यांच्या बाप्पाची त्यांनी आरती केलेली आहे, पूजा केलेली आहे आणि त्यानंतर संजय राऊतांनी हाच मुद्दा उचलून धरलेला आहे। संजय राऊतांना आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरन्यायाधीशांच्या घरी जाणं, आरती करणं हेही खटकलंय। दरम्यान यावर भाजपा प्रवक्ता राम कुलकर्णी यांनी संजय राऊतांवर पलटवार केलाय। पाहूयात। सरन्यायाधीश आणि प्रधानमंत्री खरं म्हणजे हे संविधानाला किंवा प्रोटोकॉलला धरून आहे का, याच्याविषयी लोकांमध्ये आणि घटनातज्ञांमध्ये चर्चा सुरू। आमच्या सरकारच्या मनात प्रश्न आला, प्रधानमंत्र्यांशी इतकी राजकीय जवळीक असलेले न्यायाधीश कोणी असतील, ते महाराष्ट्रातल्या घटनाबाह्य सरकारच्या बाबतीत आम्ही जी लढाई करतो, मग आम्हाला न्याय मिळणं का मिळत नाही किंवा तारखांवर तारखा का पडतात, अशा आमच्या लोकांच्या मनात शंका आहे। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी आज सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या निवासस्थानी जाऊन गणपतीची आरती केल्यानंतर संजय राऊताला उलट्या झाल्या। खरं म्हणजे राजकीय स्वार्थापोटी मताचं लागून चालन तुम्ही किती लाळ घोटू लागले यावरून आता एक लक्षात येते। म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जर आज असते ना, तर त्यांनी संजय राऊताला समुद्रात फेकून दिलं असतं।